राजेंद्र हगवणे यांच्या अटकेवरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कारण 18 मे रोजी पोलीस हे पवना इथल्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवरती गेलेले होते अशी माहिती मिळते। मात्र त्यावेळेला हगवणे बाप लेक हे फार्म हाऊसवरती पोलिसांना सापडलेच नाहीत। बावधन पोलीसही 18 मे रोजी याच फार्म हाऊसवरती गेले होते। मात्र दोन्ही वेळेला पोलिसांना हगवणे बाप लेक न सापडल्यामुळे आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत। 23 मे रोजी हगवणे बाप लेकाला पुण्यामधून स्वारगेटमधून अटक करण्यात आली आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देतील। मंदार, एकूणच आपण हा घटनाक्रम बघितला किंवा 7 दिवसांमध्ये नेमके ते कुठे कुठे होते हे जर बघितलं तर त्यामधून नेमकं काय दिसतंय? कारण आता कार्यपद्धतीवरती पोलिसांच्या प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। दोन वेळेला पोलीस हे त्या बंडू फाटकच्या फार्म हाऊसवरती गेले, मात्र त्यावेळेला हगवणे बाप लेक तिकडे त्यांना सापडलेले नाहीयेत। आपण जर पोलिसांचीच माहिती पाहिली म्हणजे एकूण ट्रेल पाहिला, गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे कोणत्या तारखेला कुठे होते, तर तो असं सांगतो की 17 तारखेला हे दोघं बापलेक औंध जिल्हा रुग्णालयामध्ये होते। त्यावेळी तिथं पोलीसही होते होता। आणि आपण आता जे फोटो प्रेक्षकांना दाखवतो आहोत बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसचे आहेत। पोलिसांचा असा दावा आहे की 18 मे रोजी पोलीस त्या ठिकाणी गेले होते आणि त्या फार्म हाऊसवरती त्यांनी या बापलेकांचा शोध घेतला। मात्र पोलिसांचीच माहिती, पोलिसांचा ट्रेल असा सांगतो की 18 तारखेला त्या ठिकाणी होते। आता पोलीस असा दावा करू शकतात की आम्ही त्या ठिकाणी पोहोचण्याच्या आधीच हे बापलेक निघून गेले होते, कारण 18 तारखेला रात्री राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे तिथून निघून सातारा जिल्ह्यातील पुसेगाव या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या एक फार्म हाऊसवरती गेले। ही पोलीस बरोबर आहे, पण त्या ठिकाणी पोलीस गेले आणि त्याआधीच हे दोघं निघून गेले हे एक आश्चर्य म्हणावं लागेल। आणि त्याच्या आधी म्हणजे 17 तारखेला आणि 18चा पूर्ण दिवस हे दोघे बापलेक याच धरण परिसरात असलेल्या या फार्म हाऊसच्या ठिकाणी आहेत, तर मग त्यावेळी का सापडले नाहीत हा प्रश्न उपस्थित होतो। खरं तर अनेक प्रश्न आहेत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या संदर्भात या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने, त्यामध्ये हा आणखी एक। मंदार, असे सोबत राहा, आणखी काही बातम्यांबद्दल तुमच्याकडून अधिकची माहिती जाणून घ्यायची आहे। तर राजेंद्र हगवणे फरार असताना त्यांनी ज्या कार वापरल्या त्या कार चालकांच्या मालकांची नावं आता आपल्या हाती आलेली आहेत। यापैकी बलेनो कार जी पोलिसांनी जप्त केली आहे ही आशिष शिंदे या व्यक्तीच्या नावावर आहे। एंडेवर कार ही सुशील हगवणे याच्याच नावावरती आहे। तर थार ही कार जी होती ती संकेत नरेश चौंधे याच्या नावावरती असल्याचं कळतंय। या सगळ्या गाड्या पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। पुन्हा एकदा जाऊयात मंदारकडे। मंदार, अगदी काही वेळापूर्वी तुम्ही या सगळ्या गाड्या प्रेक्षकांना दाखवलेल्या होत्या ज्या सध्या बावधन पोलीस स्टेशनच्या या आवारामध्ये उभ्या आहेत आणि याच्या मालकांची सुद्धा आता ओळख पटलेली आहे। तर हे जे मालक आहेत ते आणि हगवणे कुटुंब किंवा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या सगळ्यांचे नेमके काय संबंध होते ज्यांच्या गाड्यांमधून हे लोक पसार झालेले आहेत? जो संकेत चोंदे आहे, ज्याची थार गाडी आहे, तो या हगवणे कुटुंबियांचा नातेवाईक आहे असं तो सांगतो। काही वेळापूर्वी आपण त्याच्याशी बोललो तेव्हा त्यांनी असा दावा केला की या हगवणे कुटुंबाला गाडी हवी होती म्हणून त्याला सांगण्यात आलं आणि एका मित्राच्या मार्फत त्यांनी ती गाडी दिली, मात्र कशासाठी हवी होती हे त्याला माहीत नव्हतं असा तो दावा करतो आणि त्यामुळं आपण ती गाडी त्यांना दिली असं त्याचं म्हणणं आहे। MH12WH0404 अशी ही थार गाडी काळ्या रंगाची संकेत नरेश चोंदे याच्या मालकीची आहे। तर बलेनो गाडी MH12SY1123 ही आशिष शिंदे याच्या मालकीची आहे। हा आशिष शिंदे कोण आहे हा खरं तर पोलिसांच्या तपासाचा विषय आहे। त्यांनी का गाडी दिली या हगवणेंना हा देखील पोलिसांच्या तपासाचा विषय आहे। आणि जी एंडेवर गाडी आहे ती तर या सुशील हगवणेच्याच नावावरती आहे। मात्र जी दोन बाहेरची नावं समोर आलेली आहेत, संकेत चोंदे आणि आशिष शिंदे, यापैकी संकेत चोंदेकडे तर पोलिसांनी चौकशी केलेली आहे। आशिष शिंदेचा काही रोल आहे का हा देखील आता पोलिसांच्या तपासाचा भाग आहे। यांनी गाडी देताना यांना या सगळ्या प्रकरणाची कल्पना नव्हती का हा खरं तर पोलिसांच्या तपासाचा भाग असणार आहे। अगदी मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।